सिंह जेव्हा अडचणीत येतो तेव्हा उंदरही त्याची मजाक करायला सुरुवात करतात. मानवी जीवनातही हेच आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण संदर्भात सुरू केलेल्या या आंदोलनात त्यांच्या मागचं काही समर्थन कमी झाल्यासारखं वाटू लागल्यानंतर काही लोकांनी त्यांची अक्षरशः मजाक उडवायला सुरुवात केलेली. याच्यापैकी एक व्हिडिओ मी आज पाहिला, तो म्हणजे प्रख्यात विख्यात काय तुम्ही म्हणाल तेवढे उपाधी कमी पडतील असे जागतिक पत्रकार अतुल कुलकर्णी. अतुल कुलकर्णीबद्दल खरंच सांगावं तेवढं कमी बरं का, कारण हे खूप मोठे पत्रकार आहेत. कारण आहेतच ते, कारण त्यांची भाषाशैली लोकांना अगदी विषय कसाही असो पण आपल्यासं अगदी न पटवणारा विषयसुद्धा पटवून सांगण्यात हातखंडा असणारे पत्रकार म्हणजे अतुल कुलकर्णी. त्यांचा एक व्हिडिओ मी आज पाहिला. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेलं मत, ज्याचं नाव होतं वार केला तर प्रहार होणारच. किती छान टायटल दिले बघा त्यांनी. आणि तसं टायटल देण्यामध्ये अतुल कुलकर्णी कमी कसे पडतील म्हणा. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते एक विख्यात जगविख्यात पत्रकार आहेत. कोणी याला उपरोधक समजू नका बरं का, अशी चूक करू नका. कारण आज त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. मी खोटं नाही सांगत, तुम्ही जाऊन बघा त्यांच्या ह्याच्यावर. ते कसे मिळवले असतील त्यांनी विचार करा. म्हणजे त्यांची पत्रकारिता आणि हे सगळं बघता काही लोकांचं कौतुकच करावं लागतं. याच विषयावर आज आपण थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी. नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. आज मनोज जरांगे पाटील यांच्यावर वक्तव्य करणारा अतुल कुलकर्णी यांचा वार झाला तर प्रहार होणारच या टायटलखालचा व्हिडिओ मी पाहिला. तसे अतुल कुलकर्णींचं आजपर्यंतचं लेखन तुम्ही पाहिलं तर पूर्णतः बहुजन विरोधी माणूस, स्पष्ट अगदी. एकेकाळचा मी त्यांचा मित्र होतो, फॉलोअर होतो. मला खूप आवडायचे ते, त्यांची स्टाईल बोलण्याची वगैरे. मला वाटायचं की कितीच म्हणजे आपण एखाद्याचं चाहतं. मी तसं आयुष्यात कुणाचाही चाहता होतो, पण गुलाम अजिबात होत नाही. मी अण्णा हजारेचंही काम केलं, सगळ्या केजवाशांना, बीड जिल्ह्याला माहिती आहे. परंतु त्यांची जी काही नंतर वैचारिकपणा किंवा काही गोष्टी त्यांना त्यांच्या पटल्या नाहीत, त्यांना सोडून दिलं. अनेक अशा काही गोष्टी मी केलेल्या आहेत. फक्त मी एक माझ्या शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा आज बी सच्चा कार्यकर्ता आहे आणि उद्या आहे. मी याच्यासाठी सांगतो हे सगळं की मी मानसिक गुलाम नाही. अतुल कुलकर्णी यांचे व्हिडिओ मी म्हणण्यापेक्षा मी भाषणही ऐकायचो, खूप आवडायचे मला. परंतु या माणसाच्या आतलं अतुल कुलकर्णी मला कधी कळला नव्हता, त्यामुळे ते आम्ही ऐकायचं. पण एक आहे बघा, हे सगळं असतानासुद्धा जगाला काही न कळू देता अगदी आपलं म्हणणं मांडणं हे सुद्धा काही कमी चलाकीचं नाही आहे. अतुल कुलकर्णी यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल, खरं तर ते जरांगे पाटील म्हणत नाहीत, कारण कदाचित जे मीडिया म्हणते त्यांना वाटत नसेल म्हणावं असं. कारण का म्हणायचं, एखाद्या समाजातला कोणी म्हणत असेल हां जयंत पाटील किंवा आणखीन कुठल्या पाटलाला विखे पाटील म्हणतील, ते नक्की म्हणतील. कारण का तिथं थोडं वेगळं आहे. पण सामान्य कुटुंबातला मुलगा आहे जरांगे पाटील, गावात म्हणत असतील तर ते अतुल कुलकर्णीला काय देणं घेणं ते म्हणणार नाहीत. आणि त्यांनी म्हणावाचं अपेक्षा बी नाही आहे. मीडियामध्ये किंवा समाजानं त्यांना जरांगे पाटील म्हटलेलं आहे, हरकत नाही आहे. आता पाटील हा शब्द सोडून देऊ, कारण सगळ्यांचाच तो चाहता शब्द झालेला आहे, सोडा. तर मलाही सांगायचं आहे की त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल, खरं तर त्यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल एकेरी भाषा जी वापरलेली आहे, अरे तुरेची भाषा, ही अतुल कुलकर्णींना खूप खटकलेली आहे. तसं तर मी सांगेन की जरांगे पाटील यांची ही भाषा आम्हाला बी कधी कधी आवडत नाही आणि आम्ही तसं व्यक्त बी केलेलं आहे, ते चूकच होतं. परंतु माझा प्रश्न आहे, ही एकेरीची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी अगोदर काही नेत्यांच्या बाबत बी केली होती. खास करून माननीय छगनजी भुजबळ साहेब यांच्याबद्दलही ते बोलले होते, ते सुद्धा आम्हाला आवडलं नव्हतं. पण त्यावेळेस अतुल कुलकर्णींचं रक्त का जागं झालं नाही हे कळलं नाही. परंतु त्यावेळी सिंह जंगलात होता, तो अडचणीत नव्हता. कारण त्यावेळेस लाखोंचा जनसमुदाय हा मनोज जरांगे पाटील यांच्या मागं होता. त्यामुळे त्यावेळेस जर काही बोललो असतो आपण तर अतुल कुलकर्णींना माहिती आहे त्याचे काय परिणाम झाले असते. म्हणून त्यांनी आता जरा उशिरा का होईना आता प्रहार करायला सुरुवात केली.
तसे अतुल कुलकर्णींचे प्रहार काही नवीन नाही आहेत. तुम्ही त्यांचे सगळे विचार, सगळे आजपर्यंतचे व्हिडिओ बघा किंवा त्याच्या अगोदरचे विचार बघा, पत्रकारितेत जेव्हा ते काय असतील तेव्हा, हे सगळे मनुवादी विचाराचे आहेत 100%. तुम्ही कसेही तपासा. आणि बहुजन विरोधी आहेत. बहुजन समाजातली कुठलीही जात त्यांच्या तडाख्यात सापडली की बस त्यांनी ठोकून काढलीच म्हणून समजा. फक्त त्यांना वेळेनुसार ती लागते. आता अलीकडच्या या 1-1.5 वर्षामध्ये मराठा समाज हा थोडासा त्याच्या आरक्षण मागणीच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या अधिपत्याखाली एकत्र झाला. खरं तर एखाद्या समाजानं एखाद्या व्यक्तीवर नेतृत्वावर विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अतुलजी, खरं तर तुम्हाला हे कळावं, हा छोटा मोठा समाज नाही आहे बहुजन समाजातला, महाराष्ट्रातला. हा खूप मोठा समाज आहे. मी म्हणतो ते जरा विवेकपूर्ण लक्षात घ्या. त्याला काहीतरी उगा डावलू नका. हा खूप मोठी घटनाक्रम आहे हा. कारण हा छोटा मोठा समाज नाही आहे. छोटा समाज जो आहे आमचा बहुजन समाजातील, तो 12माही एकत्र राहू शकतो. कारण त्याला थोडंसं अनेक गोष्टींचं समजा त्याला एकत्रितपणासाठी आवश्यकता असते. परंतु मराठा समाज जो बहुजन समाजातला मोठा घटक आहे, तो 12 वर्षातून एकदासुद्धा एकत्र येऊ शकत नाही अशी स्थिती आहे. कारण तो आपल्या मस्तीत असतो. त्याला ऐक्याची गरज नाही. त्याला निर्भीड किंवा निर्भयपणे तो राहत असतो. हे नैसर्गिक तत्व आहे. हे काही मी सिद्धांत सांगत नाही. त्यामुळे याला काही असं समजू नका याला छोटा त्याला मोठा असं मी म्हणत नाही आहे. सगळेच समाज बांधव आहेत आमचे आणि आम्ही राहत आलेलो आहे गुण्यागोविंदानंच. फक्त संख्यात्मक रूपानं सांगतो की काही जे संख्येनं कमी समाज बांधव आहेत, काही जाती समूह असतील आमचे, त्यांनी आम्ही एकत्रितपणे राहतोय. आणि जे अति कमी संख्येनं असतात ते नेहमी तुम्ही कुठेही बघा ते एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या सुखदुःखाला कार्यक्रमात पटपट एकमेकाच्या जातात. तसं मराठा समाज मोठ्या संख्येनं असल्यामुळे होऊ शकत नाही आणि एकत्र येण्याचा तर प्रश्नच नाही हा समाज कधी. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा समाज खरं तर फार मोठ्या उद्दिष्टानं आला आहे. पहिलं खरं तर आरक्षणाच्या उद्दिष्टानं नाही आला. अतुल कुलकर्णीजी लक्षात घ्या जरा. तुम्ही जो विषय उद्या मांडतो म्हणलात ना की मी आता उद्या लई खूप लिहिणार आहे, त्या नीट ऐकून घ्या जरा. आणि आता काउंटर अटॅक आमचे होत राहणार. तुम्ही फक्त बाजू मांडा, त्याच्यातले सगळे गोष्टी आम्ही शोधून काढू. कारण आता आम्ही बहुजन समाज बी खूप हुशार झालोत. आम्हालाही व्यक्त व्हायचं कळतं आहे आता चांगलं. त्यामुळे तुम्ही ती धमकी वजन नाही लिहायचं. आता उद्याच्या अंकात वाचा. पहिला असायचं बघा, पेपरवाले पेपर विकायचे स्टँडवर, उद्याच्या अंकात वाचा अमुक यांनी बलात्कार कसा केला. लोक मग ते पेपर धडाधड विकत घ्यायचे. तसं अतुल कुलकर्णींजींनी आजकाल तुम्हाला माहिती की जे यूट्यूबर आहेत त्यांना सगळ्यात मोठी TRP मिळण्यासाठी किंवा जास्तीत जास्त व्ह्यूअर्स किंवा जास्तीत जास्त लाईक्स आणि पूर्ण व्हिडिओ पाहावात आणि आपलं इन्कम वाढावं यासाठी ते आता नवनवे हातखंडे पुढं आणू लागलेले आहेत. त्याच्यातला एक म्हणजे आता अतुल कुलकर्णी यांनी म्हटलेलं, उद्याच्या अंकात मी सांगणार आहे बरं का, भरपूर काही सांगणार आहे आणि आता मी निर्भीडपणे सांगणार आहे. अतुलजी, निर्भीडपणा आमच्याकडे बी आहे. तुमच्या निर्भीडपणाला नक्की उत्तर देऊ आम्ही. तुम्ही फक्त समोर तर या. तुम्ही जेवढं आणखी तर आम्ही सुरुवात केली आहे. आता मागचे सगळे आपले व्हिडिओ बघून आम्ही या जगाला सांगणार आहे. कारण अतुल कुलकर्णी तुम्हाला लगेच जरांगे पाटलांचं एक वक्तव्य, आम्ही पुन्हा सांगतो जरांगे पाटील चूक आहेत, जाहीर करून सांगतो मंत्र्यांना किंवा या महाराष्ट्राच्या मंत्र्यांना, त्यांनी अरेतुरेची भाषा बोलणं आम्हाला अजिबात मान्य नाही. आणि आम्ही त्यांना सांगू, आता या अगोदर बी सांगितलं होतं पण आता उघडपणे सांगू. वेळ असते, काही वेळ असते, त्या वेळेसच सांगावं लागतं. तसं आम्ही सांगू त्यांना की अरेतुरेची भाषा तुम्ही बंद करा. कारण छत्रपती शिवरायाचे वंशज आहेत. ज्या छत्रपती शिवरायांनी आपले आईवडील तर सोडाच, त्यांचा तर आदरपूर्वक उल्लेख केलाच, परंतु आपली पत्नी असेल, आपल्या मुलांना सुद्धा त्यांनी कधी अरेतुरेनं बोललेलं नाही. त्या छत्रपतीच्या विचाराचे आणि विचार कार्याचे जर आम्ही खरोच वंशज असू तर आम्हाला हा संयम पाळावाच लागेल. ठीक आहे, मनोज जरांगे पाटील यांनी चुका केलेल्या असतील. एखादं आंदोलन पुढं नेताना अशा चुका एखाद्या व्यक्तीकडून होतात. त्यामुळं पण त्यांनी संयम बाळगायला पाहिजे. आणि आम्ही म्हणतो खरं तर या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला थोडा धक्का बसला ह्या अरेतुरेच्या भाषानं. ओबीसी बांधव आमच्यापासून दूर गेला नसता. ठीक आहे, ते आम्ही पुन्हा एकदा त्याला दुरुस्त करू शकतो. अतुलजी, हा बहुजन समाज ज्या मनुवादी विचारानं पीडित होता
ते बाजूला राहू लागले आणि तुम्ही आमच्या आता वेगवेगळे गोष्टी काढू लागलात. आता आम्ही जुन्या गोष्टी काढतो, ज्याचा खरा या उतराणीच समाजव्यवस्थेला खरा आणि समाजव्यवस्थाच ज्यामुळे निर्माण झाली, जाती व्यवस्थाच ज्यामुळे निर्माण झाली, तुम्ही नामेनिराळ राहून आमच्यातच भांडणे लावू लागलात. वाह! आम्ही पुन्हा सांगतो, मराठा समाज मनुवादी विचाराचा निर्माता नव्हता, मराठा समाज मनुवादी विचाराचा वाहक होता. मराठा समाजानं तुमचे आदेश पाळले मनुवादी विचारांचे आणि कदाचित त्याचा त्राससुद्धा आमच्या तत्कालीन दलित बांधवांना झाला. त्यात मराठेसुद्धा दोषी होते नक्कीच, परंतु ते दोषी असताना त्यांचं फक्त वरच्याचं ऐकायचं एक कर्मकांड, कारण वैचारिक शिक्षण पद्धती नव्हती, त्यामुळे त्यांनी कुणाचं तरी ते ओझं वाहून नेलेलं असेल. आता त्यांचेच अंशज आम्ही आहोत जे की छत्रपती शिवरायांच्या विचार करायला पुढे नेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आम्ही आता स्वीकारत आहोत आणि स्वीकारलेलं आहे. नुसतं स्वीकारत नाही, कारण आमच्या अगदीच तुम्हाला जातीवर बोलायचं म्हणलं, ज्या जाती आमच्या जिवंत ठेवलेल्या आहेत त्या शासनानं, आणि तुम्हीही ठेवताय सतत आमच्यावर टीकाटिप्पणी करून आमच्या जाती जिवंत ठेवताय, त्या जातीनं बोलायचं म्हटलं तर मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांनी मराठा समाज आणि दलित बांधवांना एकत्र आणण्यासाठी फार मोठा पूल बांधलेला आहे. परंतु राजकारणाच्या निमित्तानं तुम्ही नेहमी आमचा हा पूल उद्ध्वस्त करताय, त्यामुळं आमच्यात संघर्ष होत आहे. नेहमी काही ना काही कारण, प्रत्येक वेळेस कुठला ना कुठलं कारण काढून आम्हाला तुम्ही बरोबर आमच्या विरोधात एकमेकांना लढायला प्रवृत्त करतात. पण लक्षात ठेवा, मोठे समाज एकत्र यायला काही कारणं लागतात आणि त्या कारणाशिवाय समाज एकत्र येऊ शकत नसतो. तसं जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्ही सांगत होता ना की केसेस एवढ्या केल्या, भूमाफिया, आम्ही ठीक आहे, त्यांच्या जवळचे नातेवाईक असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जरांगे पाटील यांनीही खरं तर ते सांगितलं, पण त्यांच्या अस्वस्थतेतून ते बोलतात, त्यामुळं कधीकधी ते त्यांना परवडणारं नसतं आणि त्याचा फायदा तुम्ही लोक घेताय. उपोषण करून बघा जरा, आमरण उपोषण करून बघा जरा. अतुल कुलकर्णी तुमच्यासारख्यावर उपोषण करण्याची वेळच येत नाही म्हणा, त्यामुळं तुम्हाला त्याची काही गरजच पडत नाही. खरं तर अतुल कुलकर्णी यांच्याच भाषेत आज मला हा व्हिडिओ तयार करायचा होता, परंतु जरा तातडीचं रिॲक्ट होणं गरजेचं होतं, कारण वेळ लागेल म्हणलं, कारण त्यांची ते भाषाशैली, त्यांचं ते बोलणं अप्रतिम आहे बरं का. आणि त्यामुळेच कदाचित जे विचार स्वीकारण्यायोग्य नसतात ते सुद्धा समाज भरभरून स्वीकारतो, कारण मांडणी करणारा कोण आहे? अतुल कुलकर्णी. मग नक्कीच 100% हे मनाला भावणार आणि अशा प्रकारे ते यशस्वी होऊ लागलेले आहेत. म्हणूनच त्यांचे फॉलोअर्स वाढलेले आहेत. कारण का की ते ओलं वाळलं सगळं एकत्र जाळून टाकतात आणि ती कला फक्त अतुल कुलकर्णींनाच असू शकते. त्यांचे पुढचे व्हिडिओ काय येतील आम्ही बघत राहू. प्रत्येक त्यांच्या व्हिडिओला आम्ही काउंटर अटॅक करणार आहे, कारण त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो, अतुल कुलकर्णीजी वार केला तर प्रहार होणारच. बस आजच्यासाठी एवढंच.